हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवणार आहे हॉटेलसारखी चमचमीत आणि स्वादिष्ट अंडा कढी, अगदी सोप्या पद्धतीने आणि खाताना येणारी दुप्पट मजा. तर चला मग रेसिपी सुरू करू. तर त्यासाठी ह्याची अंडे घेतली होती इथं मी. अंडे अगोदर बॉईल करण्यासाठी टाकले आणि 15 मिनटं अंडे बॉईल करून घ्यायचे. आणि पटकन अंडे बॉईल होण्यासाठी इथं थोडं मीठ घालायचं. नंतर इथं अंडे बॉईल झाले, नंतर आपण त्याचे छिलके काढून घेतले. थोडा स्किप झाला आपला व्हिडिओ. नंतर इथं अंड्याचे साल काढून घ्यायचे आणि इकडं अंडा कढीसाठी लागणारे वाटण बघूया. तर त्यासाठी घेतलं होतं इथं मी खोबरं, कांदा, अर्धा कांदा, बारीक चिरलेला खोबरं, लसण, अद्रक, हिरव्या मिरच्या 3 आणि कोथिंबीर घेतली होती. नंतर घ्यायचं मिक्सरला लावून घ्यायचं, म्हणजे वाटण बारीक करून घ्यायचं थोडं पाणी घालून. आणि चला इकडं आपलं असं वाटण तयार झालं. आणि नंतर काही घरचे मसाले घेतले होते मी इथं. लाल तिखट 1.5 चमचा, गरम मसाला, अंबारी मसाला आणि मटण मसाला. आणि इकडे आपण आपलं हे वाटण. नंतर ठेवायची कढाई तापायला. कढाईत घालायचं तेल. तेल गरम झालं की लाल तिखट घालायचं 1.5 चमचा आणि ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आणि हे व्यवस्थित फ्राय झाले की त्यामध्ये घालायचं वाटण. आणि वाटण आपण इथं पूर्ण हे कच्चं घेतलं होतं, त्यासाठी 2 ते 3 मिनटं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं. आणि नंतर घालायचे बाकीचे उर्वरित मसाले, म्हणजेच गरम मसाला, अंबारी मसाला आणि मटण मसाला. आणि ते पण आता व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आणि हे व्यवस्थित परतलं की नंतर घालायची थोडी हळद घालायची. हळद पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. आणि हळद फ्राय झाली की थोडं पाणी घालायचं आणि त्यामध्ये 2 ते 3 मिनटं परत मसाला शिजून घ्यायचा त्या पाण्यामध्ये. आणि नंतर बघा कशी हॉटेलसारखी आपल्या भाजीला तरी येते. आणि मसाला आपण व्यवस्थित इथं शिजून घेतला. नंतर घालायचं पाणी. आणि इथं अगोदर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली होती मी. आणि नंतर बघा कसं तेल सुटलं होतं आपल्या भाजीला. आणि इथं मी गरम पाणी घातलं. अंडा कढीसाठी इथं मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे. आणि गरम पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आणि ग्रेव्ही इथं मी 1.5 ग्लास केली होती. नंतर मीठ घालून घेतलं आणि छान आता याला व्यवस्थित उकळ येऊ द्यायचा. आणि ही भाजी उकळीपर्यंत आपण इकडं अंडे पण फ्राय करून घेऊया ताव्यावरती. थोडं तेल घालायचं ताव्यावरती. नंतर घालायचे अंडे आणि हलके थोडे फ्राय करून घ्यायचे.
आणि फ्राय झाल्यानंतर आपण इकडं अंडा कढी ग्रेव्ही करूनच ठेवली होती, त्यामध्ये अंडे घालायचे फ्राय केलेले आणि एक 6 ते 7 मिनटं परत एकदा उकळून घ्यायची भाजीला. आणि बघा अगदी हॉटेलसारखी आपली इथं अंडा कढी तयार झाली होती. अगदी कमी मसाल्यामध्ये आणि वरून घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर. छान भाजीला उकळ आला की आणि छान अशी ही चमचमीत इथं तरी आली होती आपल्या भाजीला. नंतर आपण इकडं प्लेटिंग करून घेऊया. आपण अगोदर पण काही भाजी उकळून घेतली होती, नंतर अंडे घातल्यानंतर 6 ते 7 मिनटं भाजी तर उकळून घेतली आणि इथं तयार झाली आपली अंडा कढी. आणि अंडा कढी तुम्ही पोळीऐवजी ज्वारीच्या भाकरीसोबत खा, खरंच खूप छान लागते ज्वारीच्या भाकरीसोबत. नंतर थोडी अजून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली मी. आणि तुम्हाला ही झटपट अंडा कढी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर चला मग, थँक्यू.